उद्याच्या दिवसात आपल्याला दोन प्रकारची मेजवानी पाहायला मिळेल। सकाळच्या सत्रामध्ये एक गाव एक संघ या गटामधली फायनल मॅच पाहायला मिळेल आणि त्यामधले आपल्याला सुपर 6 चे मॅचेस देखील पाहायला मिळतील। आणि दुपारच्या सत्रानंतर मग मात्र आपल्याला याच मैदानावर टेनिस क्रिकेट विश्वातील सिटी क्रिकेटमधील नावाजलेले नामांकित दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात उभे टाकताना पाहायला मिळतील। मॅचला सुरुवात करायची आहे। 5 षटकांचा हा सामना असेल। फर्स्ट बॉल अशोक, पहिल्या चेंडूवर प्रहार झालाय। अशोकला सांगितलंय स्वैग से करेंगे तुम्हारा स्वागत। यावेळेला बॅट्समन विजेंद्रच्या बॅटमधनं घणाघाती प्रहार, म्यानातून तलवार उपसावी आणि येणाऱ्यावर सपासप वार करावेत, त्या वाराच्या पद्धतीनं हा पहिला फटका। यावेळेला दुसरा चेंडू 6 नंबर 2, षटकार क्रमांक 2 विजेंद्रच्या बॅटमधनं। सांगितलंय यावेळेला आक्रमण हेच आमचं शस्त्र आहे आणि या शस्त्राचा वापर मात्र पुरेपूर करून समोरच्याला उद्ध्वस्त केलं जाईल। 2 चेंडू लगातार 2 षटकार आपण बघू शकता। पहिला चेंडू आपल्याला लॉंगऑफच्या डोक्यावरनं समालोचन कक्षाला लॉंगॉनच्या डोक्यावरनं समालोचन कक्षाला सलामी देणारा, त्यानंतर दुसरा षटकार मिड विकेटच्या डोक्यावरनं प्रेक्षकांमध्ये अभिवादन करणारा। पहिले 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले। पहिल्या 2 चेंडूवर घणाघाती आघात झाले, 2 षटकार आले। जणू काही या फलंदाजानं समोरच्या गोलंदाजाला गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला, पण सांगून दिलंय गोलंदाज अशोक डिंडा याने देखील की उद्ध्वस्त करण्याच्या चाली तुम्ही रचू शकता, तर तुमच्या चालींवर तितक्याच प्रकारच्या आक्रमक डावपेच हे मला रचता येतात। धमक दाखवली आहे। तिसऱ्या चेंडूवर फलंदाज विजेंद्रला मात्र बॅक टू द डगआउट पॅव्हलियनचा प्रवास करण्यास भाग पाडलाय। तिसरा चेंडू एक गडी बाद, विजेंद्र नावाचं वादळ मैदानाच्या आत आणखी थैमान आणि धिंगाणा घालायच्या आत मात्र परतीचा हा प्रवास। जवाब क्रिकेट मैदानाच्या आत यावेळेला आपण बघत आहोत। विजेंद्रच्या माघारी परतण्यानंतर फलंदाज अनिकेत मैदानाच्या आत एंटर होईल आणि स्ट्राईकला असेल फलंदाज अनिकेत। चौथा चेंडू या षटकातला अशोकचा आत्मविश्वास निश्चितपणे वाढलेला पाहायला मिळेल। यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन करण्याचा प्रयत्न होता, लाईन झाली मिस पंच मुन्ना पठाण सर यांचा मात्र येईल वाईटचा इशारा। हा दबाव आहे मित्रांनो, ज्या वेळेला तुमच्याकडनं स्वैर मारा होतो निश्चितपणे टप्पा शोधण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम बॉडी शरीरयष्टीपासून दूर करण्याचा प्रयत्न होता। स्टेप आउट केला गेलाय, प्रहार तर केलाय, फटका चुकलाय आणि चेंडू खाली स्वतः गोलंदाज तैनात झालाय, सज्ज झालाय। संपवावा लागेल खेळ फलंदाज अनिकेत याला, कारण या वेळेला पहिल्या 2 चेंडूंच्या अपयशानंतर अशोकचं परत येणं, पुनरागमन करणं समोरच्या संघाला अडचणीत आणण्याच्या दिशेनं वाटचाल करण्यासारखं आहे आणि त्याचाच परिपाक 4 चेंडू 12 धावा धाव फलकावर आणि तब्बल 2 गडी गमवावे लागलेत ते गावदेवी स्पोर्ट्स वेहळे या संघाला। सुंदर बॉलिंग, पहिल्या 2 चेंडूंवर षटकार लगावल्यानंतर देखील आपल्या ध्येयापासून कुठेही विचलित न होताना दिसून आला तो मात्र गोलंदाज अशोक याला म्हणतात सातत्यता, याला म्हणतात दृढ निश्चय, याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन, याला म्हणतात लक्षपूर्वक खेळणं। पहिल्या 2 चेंडूंवर षटकार आलेत ना, काही हरकत नाही, पण माझ्या हातामध्ये अजूनही 4 चेंडू आहेत आणि या 4 चेंडूंवर मी अशा काही प्रकारची सर्वोत्तम कामगिरी करून दाखवेल की पहिल्या 2 चेंडूंवर आलेलं अपयश कोणाच्याच लक्षात राहणार नाही, ते विस्मरणात घालवण्याच्या दिशेनं ही मात्र माझी वाटचाल असेल। या षटकातला 5व्या क्रमांकाचा चेंडू स्ट्राईकला असेल बॅट्समन निलेश, नॉन स्ट्राईकला असेल बॉबी आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा अशोक। पहिले 2 चेंडू खराब, 2 चेंडूंवर समाचार, परंतु त्यानंतर आलेल्या 2 चेंडूंवर फलंदाजांचा योग्य आदरातिथ्य आणि योग्य पाहुणचार। यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, हा आत्मविश्वास आहे। ज्या वेळेला गोलंदाज प्रयोगशीलता करतो, गोलंदाज नव्यानं आपली प्रयोगशीलता पाहायला मिळते, व्हेरिएशन पाहायला मिळतात, वैविध्यता पाहायला मिळते, तेव्हा मात्र निश्चित गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढलेल्या उंच स्तरावरचा पाहायला मिळतो। यावेळेला मात्र चेंडूला आसमान दाखवलाय,
फटका तर प्रॉपर आहे परंतु टायमिंग प्रॉपर नाही आहे आणि टायमिंग जरी प्रॉपर नसलं तरी क्षेत्ररक्षकाचं क्षेत्ररक्षण मात्र प्रॉपर पाहायला मिळत आहे. तिसरा झटका. लाजवाब बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज अशोककडनं आणि निलेशला तंबूत दाटण्याचा रस्ता देखील मोकळा करून दिलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स वेहेळे या संघाची धावसंख्या धावफलकावर 1313 एकावर 3 13 धावा आणि या 13 धावा धावफलकावर लगावण्यासाठी तब्बल 3 गड्यांचा मोबदला मात्र चुकता करावा लागलाय. टीम मीटिंग नकोय. चला मुंबई 11 मांडा संघ टीम मीटिंग नकोय. सेकंड ओव्हरला सुरुवात करायची आहे. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आत दाखल झालाय फलंदाज केतन. स्ट्राईकला असेल बॅट्समन केतन. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं हे मर्यादित क्षेत्ररक्षकांचं दुसरं षटक हाताळताना दिसेल तो म्हणजेच मुंबई 11 मांडा या संघाकडनं गोलंदाज अनिल. स्ट्राईकला केतन. एक चांगली इनिंग याच्याकडनं आपण पाहिली होती मागच्या मॅचमध्ये. फर्स्ट बॉल ऑफ दिस सेकंड ओव्हर. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. फिरकीपट्टू खोलवर टप्प्याचा चेंडू त्यावर प्रहार तर केलाय मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू मात्र फील्ड झालाय आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावांचा ओघ आणि वेग आपल्याला थोडासा मंदावलेला पाहायला मिळेल कारण 13 धावा धावफलकावर लगावताना 14 धावा धावफलकावर लगावताना तब्बल 3 गड्यांचा मोबदला देखील चुकता करावा लागलाय आणि फिरकी हे मात्र स्ट्रॉंगेस्ट पॉइंट मानला जातोय तो मुंबई 11 मांडा संघाच्या गोलंदाजी अटॅकचा बॉलिंग अटॅकचा आणि हे आक्रमण परतावावं लागेल कारण स्ट्राईकला असेल आता मात्र डावखुऱ्या त्याचा फलंदाज बॉबी. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे या फलंदाजाकडनं. फिरकीपटू अनिल याची काय रणनीती असेल कोणत्या प्रकारे यावेळेला या माइंडसेटनं या षटकामध्ये बॉबीच्या विरुद्ध गोलंदाजी होईल पाहूया या पुढच्या चेंडूवर. यावेळेला उडवलाय चेंडूला. दर्शकांना केलंय अभिवादन दिली आहे सलामी. चेंडू निघून गेलाय सीमा पार. हा बॉबीच्या बॅटमधनं एक घणाघाती प्रहार षटकार. धावा मिळतील 6. या 6 धावांनी गावदेवी स्पोर्ट्स वेहेळे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 2020. 2/0 धावा. आपण फेस करत असलेल्या पहिल्या चेंडूवर गोलंदाज अनिल याचं मात्र स्वागत केलंय आणि सांगितलंय शंखनाद झालाय यलगार केलाय आगाज केलाय अग्रेसिव्ह मोडला खऱ्या अर्थानं क्लिक केलाय. नेक्स्ट बॉल जवाब बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. अपस्टिकच्या बाहेरची लाईन आहे थोडासा आतमध्ये वळतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आणि निश्चितपणानं फलंदाजाची त्रेधा तिरपीट मात्र उडालेली पाहून येते. त्यावेळेला आपण ट्रॅकर बॉल सरा बॅटनं खेळलेला फटका फलंदाज तिथे मात्र आपल्याला दिसून येईल तैनात आणि कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. या पद्धतीचे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील जर समोरच्या फलंदाजाकडनं होणारं आक्रमण मात्र तुम्हाला थोपवायचं असेल. फिफ्थ बॉल ऑफ दिस ओव्हर. शपलून खेळण्याचा प्रयत्न बेरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये तैनात तोपर्यंत चेंडू मात्र सीमा पडल्या आड पडेल आरामात. धावा मिळतील 4. पाहायला मिळेल चौकार. या 4 धावांनी गावदेवी स्पोर्ट्स वेहेळे या संघाची धावसंख्या धावफलकावर 2424. 2/4 24 धावा. अनिलचा पहिला चेंडू सिंगल. सेकंड बॉलवर षटकार. थर्ड बॉल डॉट. फोर्थ बॉल डॉट. 5व्या चेंडूवर प्रहार झाला आणि या 4 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. द लास्ट बॉल ऑफ दिस सेकंड ओव्हर अँड ऑफ द पॉवर प्ले. या षटकानंतर मात्र आपल्याला पॉवर प्ले देखील संपताना पाहायला मिळेल. निश्चितपणानं क्षेत्ररक्षक बाहेरच्या बाजूला सजलेले दिसून येतील. यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर मॅग्निफिसंट शॉट. यावर जादुई चमत्कार केला जातोय. चेंडू जसा बॅटवर आला त्या चेंडूवर जी मोहर उमटवली गेली ना बॅट अँड बॉल मधल्या संघर्षाचा आवाज निर्माण झाला आणि तो ध्वनी जणू काही सांगत होता चलो टाटा बाय बाय हम चले अपने मुकाम पर. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स वेहेळे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 3030. 3/0 30 धावा. पहिलं षटक अशोकनं हाताळलं. 13 धावा पहिल्या षटकामध्ये वसूल केल्या गावदेवी स्पोर्ट्स वेहेळे संघानं. त्यानंतर अनिल आला आणि त्याच्या गोलंदाजीची यथेच्छ धुलाई करत तब्बल 17 धावांचा पाऊस मात्र बरसवला आणि याचा परिपाक 15.00 सरासरीनं धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात 30 धावा.
कोशिश में कशिश है हे मात्र सांगितलं जात आहे. 3 गडी जरी गमवावे लागले असतील तरी धावांचा ओघ आणि धावांचा वेग यावर मात्र कमालीचं नियंत्रण प्राप्त झालंय ते गावदेवी स्पोर्ट्स वेहळे संघाला. बॉलिंग मार्कवर वन्स अगेन अशोक, ज्यानं 13 धावा खर्च करून तब्बल 3 गडी बाद केले होते. यावेळेला अशोकचा समाचार घेण्याचा प्रयत्न झाला. लेडिंग एज लागली. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. परतावं लागेल. केतनला माघारी बसेल. चौथा झटका गावदेवी स्पोर्ट्स वेहळे या संघाला. आणि अशोकनं ज्यासाठी कर्णधारानं बोलावलं होतं, ब्रेक थ्रूची गरज होती. बॉबी आणि केतन मैदानावर असणं म्हणजे आपल्या गोलंदाजांचा कर्दन काळानं आपल्या समोर उभं ठाकणं हे सूत्र मात्र समोरच्या कर्णधाराला माहीत आहे. आणि म्हणून भूमी 11 मांडा संघाच्या कर्णधारानं अशोकच्या हाती चेंडू सोपवला. तो नुसता चेंडू सोपवला नव्हता, ती षटक सोपवलेलं नाहीये, त्या ओव्हरची जबाबदारी सोपवलेली नाहीये, तर या मॅचमध्ये स्वतःच्या संघाचं पुनरागमन करण्यासाठी वाटा मोकळं करण्याचं एक मोठं काम अशोकच्या हाती सोपवलं. पहिल्या चेंडूवर कर्णधारानं टाकलेला विश्वासार्थ ठरवला गेला आणि कर्णधाराच्या विश्वासाला न्याय देण्याची योग्य भूमिका पहिल्या चेंडूवर पार पडली. केतनसारखा एक स्फोटक फलंदाज माघारी धाडला गेला. मैदानाच्या आत केतनच्या माघारी जाण्यानंतर गावदेवी 11 वेहळे या संघाकडनं फलंदाज एंटर होईल. मनीष तो असेल स्ट्राईकला. बॉलिंग मार्कवर असेल वन्स अगेन अशोक डिंडा. या वेळेला पहिल्या चेंडूवर आलेला फॉर्म, मिळालेलं यश कायम ठेवावं लागेल. सातत्यता राखावी लागेल. सातत्य जर तुमच्याकडे असेल तर निश्चितपणानं प्रतिस्पर्धी बलाढ्य संघावर देखील तुम्ही मात मिळवू शकता. सेकंड बॉल ट्रॅकर बॉल बेरकावून दिलाय. अशोक कमबॅक करेल का? अशोकनं कमबॅक केलं होतं पण त्याला मात्र बॅकअप मिळालं नाहीये ते क्षेत्ररक्षकाचं. हा दर्जा विचारात घ्यावा लागेल. गोलंदाज आता म्हणत असेल मी करू तरी आणखी काय करू, कारण गोलंदाजाला मनोधैर्य वाढवण्याकरता 7 आवश्यक असते ती क्षेत्ररक्षकांची. हा क्रिकेटचा जर संसार असेल ना तर गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक ही मात्र या संसाराची 2 चाकं आहेत. ही चाकं जोपर्यंत समांतर चालणार नाही आहेत ना तोपर्यंत क्रिकेटच्या विजयाचा संसार तो रहाटगाडा मात्र यशस्वी दिशेनं वाटचाल करणार नाही. प्राप्त होतील 2 धावा. कॅच सुटली आहे. कॅच सुटल्यानंतर आपण नेहमी म्हणतो मॅच सुटली का बघावं लागेल, पण तुर्तास तरी त्यासाठी थांबावं लागेल. या षटकातला पुढचा चेंडू संघाची धावसंख्या धावफलकावर 3-2-32. यावर ज्याचा सुटलाय झेल त्याचा मात्र बहरतोय खेळ. माझी सोडलेली कॅच इतकी स्वस्त नाहीये. तिचं मूल्य, तिची किंमत, तिचं महत्व काय आहे याचं उत्तर बॅट्समन मनीषनं दाखवलंय. पुढच्या चेंडूवर प्रहार झाला. चेंडूला आसमान दाखवलं. चेंडू निघून गेला सीमा पार. 6 धावांचा हा कडक षटकार आणि या 6 धावांनी गावदेवी 11 वेहळे या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली जाते. 3-8 3 8 38 धावा. दबाव असेल अशोकवर. मनीष ट्रॅकर बॉल खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन अवे फ्रॉम बॉडीचा चेंडू होता. लिव्ह केला असतं तर निश्चितपणानं काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. एज लागली. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक मात्र अगदी तत्परतेनं, अगदी सावधानतेनं, अगदी चलाकीनं या चेंडूवर झेपावला. झेल प्राप्त झाला आणि मनीष नावाच्या वादळानं धिंगाणा घालायच्या आधी, समोरच्या संघाला उद्ध्वस्त करण्याच्या आधी त्याला मात्र तंबूचा प्रवास करण्यासाठी भाग पाडलंय ते गोलंदाज अशोक यानं. तुम्ही महान आहात हे स्वतःहून सांगण्याची गरज नाही आहे, पण मिळालेल्या अपयशानंतर, समोर उभ्या ठाकलेल्या संकटानंतर तुम्ही ज्या वेळेला यशाच्या शिखरावर विराजमान होतात ना त्यावेळेस तुमच्यामधल्या सामर्थ्याची जाणीव ही तुमच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आपोआप उभी राहिली जाते. म्हणून जगायचं असेल ना मित्रांनो तर चंदनासारखं जगा. खेळायचं असेल ना मित्रांनो चंदनासारखं खेळा. कारण चंदन बघा त्याला स्वतःला सांगावं लागत नाही आहे की मी चंदन आहे, तर चंदनाचा आजूबाजूच्या वातावरणात दरवळणारा सुगंध त्या चंदनाच्या सुगंधाची, त्याच्या क्षमतेची, त्याच्या पतीची खऱ्या अर्थानं आठवण करून देतो आणि त्याच्या सुगंधानं जग म्हणतंय या कोपऱ्यात चंदन आहे, हे चंदनाचं झाड आहे. म्हणून आपल्या कर्तृत्वाचा सुगंध चहूबाजूच्या आसमंतात दरवळता यावा यासाठी जर तुम्हाला मेहनत करावी लागली ना तर ती मेहनत तुमच्या दैवानं तुमच्यावर घातलेला घाला नाही आहे, तर भगवंतानं, परमेश्वरानं, नियतीनं, नशिबानं, दैवानं तुम्हाला दिलेली संधी आहे तिचा मात्र फायदा उचला. या षटकातला पुढचा चेंडू. या वेळेला लेग ब्रेक झाला. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघण्याची दुरा झाली. त्यावर मात्र पंचांकडे अपील केली गेली आणि पंच मुन्ना पठाण आकाशाकडे बूट करत खेळाडूला सांगतील बाबा तुझा खेळ मात्र संपलाय. सुंदर बॉलिंग. अशोक
पहिला चेंडू गडी बाद, सेकंड बॉल 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर घणाघाती प्रहार षटकार, चौथ्या चेंडूवर कमबॅक गडी बाद, पाचव्या चेंडूवर हा सलग दुसरा झटका बसलाय गावदेवी 11 वेहेळे या संघाला. अशोक नावानं हॅट्रिकची संधी मात्र उपलब्ध झाली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 38 या धावसंख्येवर स्थिरावलेली पाहायला मिळते. आणि अशोकला का आणलं गेलं? पहिलं षटक जरी आपण पाहिलं अशोकनं 3 गडी बाद केले होते, याही षटकात अशोकच्या माध्यमातून 3 विकेट प्राप्त होताना पाहायला मिळतात. म्हणून गोल्डन 5चा मानकरी ठरला या डावामध्ये आणि तब्बल स्वतःच्या वैयक्तिक खात्यामध्ये 6 विकेट घेण्याचा बहुमान देखील त्याला प्राप्त झालाय. मित्रांनो, म्हणतात ना, स्वतःच्या कामगिरीचा फायदा जोपर्यंत संघाच्या हितासाठी होत नाही तोपर्यंत तुम्ही निर्माण केलेलं कर्तृत्व हे संघासाठी सर्वमान्य होत नाही. आणि तोच काम अशोकनं केलंय. निस्वार्थी भावनेनं क्रिकेट खेळा, क्रिकेटसाठी 100% द्या. क्रिकेट तुम्हाला 101% देण्यासाठी सातत्यानं मात्र तत्पर असतंय. स्ट्राईकला असेल बॅट्समन भावेश, बॉलिंग मार्कवर असेल अशोक, ज्याला आहे हॅट्रिकची संधी. धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात 38. लास्ट बॉल, पुन्हा एकदा चेंडू हवेत, लाजवाब गोलंदाजी, परफेक्ट बॉल, परफेक्ट लाईन, परफेक्ट लेंथ आणि त्याचा परिपाक हॅट्रिक साधली जाते. आणि एका डावामध्ये 7 विकेट घेण्याचा या स्पर्धेमधला विक्रम देखील रचला जातोय. कारण हा रेकॉर्ड या अगोदर गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर बी या संघाचा गोलंदाज कॅप्टन कुल रोहन शेळके याच्या नावावर होता. कारण त्यानं त्या डावामध्ये तब्बल 6 विकेट आपल्या नावावर केल्या होत्या. आणि यावेळेला तब्बल 7 विकेट आपल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये घेत समोरच्या संघाचं अक्षरशः कंबरड मोडण्याचं काम भूमी 11 मांडा संघाचा गोलंदाज अशोक याच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स वेहळे या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 38. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक असेल. विकेट आपल्याला पाहायला मिळतील त्या मात्र तब्बल 7 आणि या 7ही विकेट अशोक नावाच्या गोलंदाजाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लाजवाब बॉलिंग, समर्पित भावनेनं खेळलेलं क्रिकेट नेहमी तुमचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तयार असतं आणि त्याचंच परिपाक, त्याचंच उदाहरण यावेळेला आपल्याला अशोकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चला, मॅचला सुरुवात करायची आहे, वेळ घ्यायचा नाही भूमी 11 संघ. स्ट्राईकला असेल बॅट्समन बॉबी, ज्याच्या माध्यमातून 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत पाहिलाय. संघ अडचणीत सापडलाय. संघासाठी तारणहर्त्याची भूमिका मात्र तुम्हाला बजवावी लागेल. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येईल गोलंदाज फहीम. फर्स्ट बॉल, त्याचा सामना करेल डावखोरा हाताचा बॉबी. संघ अडचणीत, कारण 7 विकेटचं झालंय पतन आणि धावफलकावर धावा मात्र लगावल्या गेल्यात त्या केवळ आणि केवळ 38. लाजवाब बॉलिंग अशोकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या षटकातला पहिला चेंडू, भन्नाट वेग, त्यावर फटका देखील सुरेख. चेंडू बिरकावून दिला वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. बॉबीच्या बॅटमधनं कलाटणी देणारा हा असेल संघर्षमय षटकार. आणि या 6 धावांनी गावदेवी 11 वेहळे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 4 4वर 4 44 धावा. आणि बॉबी मात्र एकट्यानं, अगदी नेट्यानं संघाची खिंड मात्र लढवताना पाहायला मिळतोय आणि सांगतोय, हम अभी जिंदा है, अजून जिवंत आहे मी. या संघाची भिस्त अजूनही मैदानाच्या आत आहे. हिम्मत असेल तर भेदून आणि छेदून दाखवा. यावेळेला पडून खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये हा फटका खेळला गेलाय. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल का थ्रो? नाही नाही नाही, जोखीम नकोय, धोका नकोय, रिस्क नकोय, कारण बॉबीला यावेळेला स्ट्राईक नकोय. हे जणू काही सूत्र एक संध बांधण्याचं काम भूमी 11 मांडा संघाचे क्षेत्ररक्षक असतील किंवा गोलंदाज असतील यांच्याकडनं पाहायला मिळतं. मित्रांनो, म्हणतात ना, मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आत उतरण्या अगोदर दोन्ही संघ प्लॅनिंग करत असतात, पण सक्सेस कोण राहतो, सक्सेस कुणाला मिळतो, यश कुणाला प्राप्त होतं? ज्यानं मैदानाच्या बाहेर केलेलं प्लॅनिंग इनफिल्ड ऑन ग्राउंड सक्सेसफुली इम्प्लिमेंट करतो, जो यशस्वीपणे अंमलात आणतो, त्याला मात्र यश गवसता येतं. या षटकातला 3रा चेंडू फहीम याचा. स्ट्राईकला असेल बॅट्समन साजन.
या वेळेला मात्र ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन आउटस्विंग, चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय, खाली राहतोय, बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू नाही आहे आणि टप्पा वाचण्यामध्ये कुठेतरी असफल राहतोय साजन नावाचा फलंदाज. 3 चेंडू झालेत, 7 धावा खर्च केल्यात. या वेळेला प्रहार तर झालाय सरळ दिशेनं, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न मात्र तोकडे पडतील. साजनसाठी पारितोषिक आलंय. जर साजननं 3 चेंडू 3 षटकार खेचले तर मयूर काबाडी यांच्याकडनं 1001 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर झालंय लगातार 3 षटकारांसाठी. यावेळेला चौकारानं तर आगाज केलाय फलंदाज साजन यानं आणि साजनला मात्र संघाचा तारणहर्ता बनावं लागेल. गेम चेंजरची भूमिका मात्र तुम्हाला बजवावी लागेल. नेक्स्ट बॉल, त्यावर केलाय प्रहार. अतिथी कक्षाला सलामी देणारा हा गणाघाती आघात आणि साजन मात्र सांगतोय या वेळेला की उद्ध्वस्त झालेल्या घराच्या विटा रचून त्यावर सुंदर असं शिल्प निर्माण करण्याचं कसब माझ्या मनगटात आहे. या षटकार संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 5-5-55, 5वर 5 आणि 55 धावा. फईमचं महागडं षटक, कारण 17 धावा या 5 चेंडूंमध्ये फईमनं खर्च केल्यात असं म्हणण्यापेक्षा मित्र असं म्हणेल की गावदेवी स्पोर्ट्स वेहळे या संघाचे फलंदाज बॉबी आणि साजन यांनी मात्र त्या वसूल केल्यात. लगातार 3 षटकार जर आले तर मयूरजी काबाडी यांच्याकडनं 1001 रुपयांचा कॅश प्राइज प्राप्त होईल. दिस इज द लास्ट बॉल ऑफ दिस 4th ओव्हर. बॉलिंग मार्क वर वन्स अगेन फहीम. यावर पुन्हा प्रहार झालाय. टायमिंग प्रॉपर नाही आहे, परंतु लाजवाब फटका इनसाइड आउट आपल्याला शॉट पाहायला मिळाला. कव्हरच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक तिथनं येतील आणि यावेळेला फील्ड करून हा वेगवान थ्रो देखील पाहायला मिळाला, परंतु 2 धावांपासून काय रोखू शकणार नाही आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी 11 वेहळे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 5-7-57, 5वर 7, 57 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 19 धावा फईमच्या षटकामध्ये वसूल केल्या गेल्यात. लाजवाब फलंदाजी या 4थ्या क्रमांकाच्या षटकामध्ये बॉबी आणि साजनच्या माध्यमातून झाली. बॉबीच्या माध्यमातून एक षटकार फईमला खेचला गेला, त्यानंतर स्ट्राईकला आला बॅट्समन साजन, त्यानंतर साजन स्ट्राईकला असताना 3ऱ्या क्रमांकाचा चेंडू डॉट पाहायला मिळाला, परंतु 4थ्या क्रमांकाच्या चेंडूवर 4, 5व्या क्रमांकाच्या चेंडूवर 6 आणि 6व्या क्रमांकाच्या चेंडूवर 2 धावा. मैदानाच्या आत कालचा दिवस ज्या खेळाडूनं गाजवला, 6 चेंडू 6 षटकार लगावण्याचा पराक्रम केला तो श्रावण डोंगरे यावेळेला मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय प्रेक्षकांच्या भूमिकेत, कारण आजच्या दिवसाची शेवटची मॅच म्हणजे फायनल मॅच त्यांचा संघ का थांबवलाय सामना. भूमी 11 मांडा संघ. मित्रांनो, वॉर्निंगचा एक लिमिट आयोजकांचं संपलेलं आहे आणि यापुढे मला सांगितलं की टीम मीटिंग जर झाली तर मग मुखामधून 2च वाक्य बाहेर निघतील, 2 धावांची पेनल्टी. मॅचला सुरुवात करायची आहे. 3 चेंडूमध्ये 3 विकेट आले म्हणजे हॅट्रिक आली. तरी देखील मयूर काबाडी यांच्याकडे 1001 रुपयांचा कॅश प्राइज आणि लगातार 3 षटकार आले तरी मयूर काबाडी यांच्याकडे 1001 रुपयांचा कॅश प्राइज. यावेळेला स्ट्रायकर बॉल, त्यावर केलाय प्रहार बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये. बॅट्समन बॉबीचं होत आहे थैमान. युद्ध सुरू आहे घमासान, परंतु षटकार की डिक्लरच्या धावा 2 या सगळ्या गोष्टींचा केला जाईल विचार आणि इट्स अ 4. 2ही गोष्टी नाही आहेत. 1 बाउंड सीमा पार. या धावा मिळतील 4. हा असेल चौकार. बॉबी नावाच्या फलंदाजाला रोखण्यामध्ये कुठेतरी अपयश आलंय. अशोकनं 7 विकेटचा स्पेल जरी टाकला असेल, तो स्पेल जरी पूर्ण केलेला असेल तरी मात्र मी म्हटलं ना, एका बाजूला 7 विकेट ज्या संघानं गमावल्यात तो संघ 8व्या गड्याला सोबत घेऊन 8व्या विकेटसाठी खेळत असताना तब्बल धावांची अभेद्य भागीदारी रचली जाते. एक वेगळा साज आपल्या धावसंख्येच्या आकाराला मात्र चढवला जातोय. या 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 61-61, 6वर 1, 61 धावा. आलोकला मात्र सूचना दिली गेली आहे की इस बार
तुम्हारा सामना खतरों के खिलाडी से है. या वेळेला मात्र गोलंदाज आलोक देखील सांगतोय कि हमारे नाम के चर्चे बहुत कम होंगे. भले ही हमारे नाम के चर्चे कम होंगे लेकिन हमने भी बड़े बड़े कारनामे करके दिखाए हैं. 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. सेकंड बॉल डॉट आलाय आणि द्वंद्व चालू आहे. आलोक वर्सेस बॉबी. लो फुल टॉस यावेळेला बिरकावून दिलंय. डीप स्क्वेअर लेगच्या रिजर मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि क्षेत्ररक्षकाकडनं होईल चुकी. यष्टीरक्षकाकडनं होईल चुकी. त्याचा परिपाक. या धावा मिळतील 2. या 2 धावांनी गावदेवी 11 वेहळे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 63 6 वर 3 63 धावा. आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ असेल बाकी या पहिल्या डावातला. क्रमांक 4 चा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज आलोक. 7 विकेटचं पतन झाल्यावर देखील धावसंख्येला वेगवानरित्या उभं करण्याचं काम फलंदाज बॉबी आणि फलंदाज साजन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला स्टेप आउट केल्या. चेंडूवर प्रहार केला. टायमिंग प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि बॉबीला मात्र जीवनदान दिलं जात आहे. या पद्धतीच्या चुका प्रत्येक अटेम्प्ट मध्ये माझ्या मते 3 ते 4 वेळेला हे प्रयत्न झाले आणि 4ही वेळेला जणू काही बायको आपल्या नवऱ्यावर रुसावी असा चेंडू क्षेत्ररक्षकावर रुसला होता आणि म्हणत होता जा बाबा तिकडं, मी काय तुझ्या जवळ येणार नाही. आणि अगदी त्याचाच परिपाक आपल्याला पाहायला मिळतोय. धावा मिळतील 3 आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 6-6-66 माफ करा 6-5-65 6 वर 3 6 वर 5 65 धावा. आणि 66 धावा आणि यावर प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. स्लो ऑन पाहायला मला. चेंज ऑफ पेस. बॉबीला स्ट्राईक कीप करणं गरजेचं होतं आणि ते मात्र मनाजोगतं घडलंय. गडी होईल बाद परंतु गावदेवी 11 वेहळे या संघासाठी जमेची बाजू असेल ती म्हणजेच बॉबी असेल स्ट्रायकिंग एंडवर. अजूनही 1 चेंडू या डावातला पहिल्या डावातला शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावर आहे 66. एक त्याला म्हणतो ना की आज जसं संध्याकाळचं सत्र सुरू झालं या ग्रामीण ओपनच्या या पोलला सुरुवात झाली तर निश्चितपणानं 66 धावा आपण डोंगर नाही समजू शकणार. हा एक वेल फायटिंग टोटल स्कोर आहे. समाधानकारक धावसंख्या आहे कारण या मैदानाच्या आत आज सायंकाळच्या सत्रापासून खेळपट्टीनं वेगळा रंग बदललेला आहे. धावा ओघानं आणि धावा वेगानं निर्माण होत आहेत. उभारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितपणानं चेस करताना देखील तेच आक्रमण आपल्याला भूमी 11 मांडा संघाकडनं पाहायला मिळेल. 66 धावा तुर्तास्तरी धावफलकावर आहेत. चला मॅचला सुरुवात करायची आहे. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. शेवटचा चेंडू यावर प्रहार केला जाईल का? वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न. चेंडू तर उचललाय. यावेळेला क्षेत्ररक्षक मात्र करणार नाही चुकी आणि त्याचा परिणाम या 9व्या विकेटचं देखील पतन होईल डावाच्या शेवटच्या चेंडूवर. पहिला डाव मात्र समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर गावदेवी 11 वेहळे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 6-6-66 6 वर 6 66 धावा. आणि भूमी 11 मांडा या संघाला विजयी होण्याकरता 30 चेंडू आणि 67 धावांची असेल गरज. 30 चेंडू आणि 67 धावा. मैदानाच्या आतमध्ये या लक्ष्याचा कसा होईल पाठलाग हे बघणं ठरणार आहे रंजक. कारण प्रेक्षकांची उत्कंठा पोहोचेल शिगेला आणि ही लढत होईल अगदी अगदी रोमहर्षक. ह्या सगळ्या घटनांचे आपण आखोदेखी साक्षीदार होणारच आहोत. परंतु या घटना मैदानाच्या आतमधली रंगतदारता महाराष्ट्राच्या एका अमोघ वाणीतून आपण ऐकूयात. द व्हॉइस ऑफ बदलापूर, द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, ज्यांचं समालोचन कक्षामध्ये असणं या समालोचन कक्षाचा दर्जा उंचावण्यासारखा आहे. आमचे मार्गदर्शक बुलंद आवाज मिस्टर महेश डोळे सर म्हणजेच मॅडी दादा यांना इन्व्हाइट करतो ऑन अ माइक नाव.
तर धन्यवाद अमरजी राऊत. पुढे एकदा आपण जाऊया माझ्या दिशेने. द्वितीय सत्राला होती सुरुवात आणि या उत्तरार्धामध्ये आपण पाहिलं तर भूमी 11 मांडा संघासमोर 67 धावांचं आव्हान आहे आणि 67 धावांचं आव्हान घेऊन उतरलेली मैदानावरती जोडी आपण पाहतोय सलामीची. एका बाजूला अशोक आणि दुसऱ्या बाजूला आलोक. अशोक आणि आलोक ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सचिन वेहले संघाच्या वतीनं पहिले षटक साजन. चला मॅचला आपण सुरुवात करू. 67 धावांची गरज आहे आणि आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते सेकंड राऊंडची सेकंड मॅच. एक संघाला ज्यांनी परास्त केले आणि दुसऱ्या सामन्यामध्ये एकामेकाच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ एका बाजूला गावदेवी 11 वेहेळे आणि त्याच्या बाजूला आपण त्याच्या अगेन्स्ट भूमी 11 मांडा संघाला पाहू शकाल. 67 धावांची गरज, 13.40चं अस्किंग रन रेट या मॅच आणि मॅचला होती सुरुवात. पहिले षटक साजन. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे अशोक डिंडा. फलंदाजीसाठी आपण पाहतो व्हेरी फर्स्ट बॉल गेम ऑन. पहिले षटक आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय अशोक डिंडाने केले प्रहार. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. जणू काही मात्र हाताला चटका लागून जाईल. चेंडू सीमा पार लॉंग गॉफला जाणारा हा पहिला षटकार अशोकच्या बॅटमधून. बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ज्या पद्धतीने पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिले तर फलंदाजी केली विजेंद्रने. सलग लागोपाठचे 2 षटकार त्याने ठोकले होते, परंतु इथे त्याला प्रत्युत्तर देत असताना हा संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज अशोक डिंडाच्या बॅटमधून साजनचं स्वागत केले. मॅच भरपूर चांगले पाहायला मिळेल. 67 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज साजन. यावेळेस खूप टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक इथे पुढे सरसावलेत. नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि 2 धावा अशोक डिंडाला मिळत असताना दुहेरी धाव. या दुहेरी धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते 8 या आकड्यावरती. 67 धावा म्हटलं तर 13.40 प्रति षटकामागे अस्किंग रन रेट आहे. हे मात्र मेंटेन करावं लागेल भूमी 11 मांडा टीमला, ज्याने वॉरेट संघाला बीट केलं पहिल्या सामन्यामध्ये आणि आता गावदेवी वेहेले संघाच्या अगेन्स्ट सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण पाहतोय. यावेळेस शॉट जबरदस्त प्रतिम फटका. उंची गाठली आहे परंतु लांबी या ठिकाणी कमी आहे. काय झेल टिपलाय अफलातून सेल यावेळेस आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विजेंद्र आपण पाहतोय आणि विजेंद्रने मात्र एक चांगला झेल टिपलाय. जल्लोष पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र बाद होईल. बिग विकेट बिग लॉस. अशोक डिंडाला मात्र मैदान सोडावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. का मॅच मैदानामध्ये आपण पाहिले तर अगदी दूरचं अंतर त्याने कापलं. जजमेंट फार चांगलं पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र झेल कॅरी केलाय. जबरदस्त झेल कॅच ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळाले. अशोक डिंडा सारख्या फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागते. 8 धावा फलकामध्ये त्याने स्वतःच्या खात्यामध्ये आणि संघाच्या खात्यामध्ये जमा केल्या. तो फलंदाज मात्र माघारी परतलाय. आलोकच्या साथीने आता मात्र मैदानावरती दाखल झालाय फलंदाज रवी. सलग लागोपाठचे 3 विकेट हॅट्रिक संपादित करणाऱ्या गोलंदाजाला मात्र नितीनजी अंधाडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आजच्या रात्रीमध्ये आज आपण दुसऱ्या रात्रीमध्ये आहोत. 8व्या दिवसामध्ये आपण पाहतोय धर्मवीर चषक 2022 हे पर्व हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित. बॉलिंग ट्रॅकवरती सच आहे गोलंदाज साजन. यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. मिस केली आहे कदाचित. लोकशा चेंडू रडारमध्ये आला नाही. चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग आपल्याला पाहायला मिळाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. तोपर्यंत हा डॉट बॉल. धावत संघ फलकावरती अगदी स्थिर. 8 या आकड्यावरती
कमबॅक करताना आपण पाहिलं साजनला या षटकामागे. यावेळेस ऑन साईडला फटका लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्जद. एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीने 9 धावा धाव फलकावरती आहेत. पहिले षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय, परंतु कमबॅक वाखाणण्याजोगे राहिलंय. आणि या 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर अशोक डिंडासारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करून मात्र अद्यापपर्यंत धावा त्यांनी खर्च केल्या 3. 4 चेंडूमध्ये जबरदस्त गोलंदाजी आहे. कमबॅक भरपूर चांगले वापसी पाहायला मिळते. 67 धावांची गरज आहे. भूमी 11 मांडा टीमला यावेळेस कव्हरच्या दिशेने चेंडू उडवलाय इनफिल्डच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक आपण पाहतो पाठमोरा स्थितीमध्ये आणि या 2 धावा मिळत आहेत बॅटिंग करत असताना बॅट्समन रवीला. आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते. यावेळेस पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 11 धावा धाव फलकावरती डबल डिजिटमध्ये 1 बाद 11. सभीकडे तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. 30 बॉल 67 धावा आणि आता येणारे 24 बॉल विजयासाठी 56 धावांची गरज. 24 बॉल आणि 56 धावांची गरज आहे. 14च्या सरासरीने मात्र धावा इथे कुठून काढावा लागतील प्रति षटकामागे भूमी 11 मांडा टीमला. परंतु आपल्याला पाहायचे कशा पद्धतीची बॅटिंग होईल की कशा पद्धतीची अत्यंत चांगल्या पद्धतीची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो षटक क्रमांक 2 अनिकेत. पॉवर प्लेचं हे 2रं षटक. मुख्य पंचांच्या भूमिकेत मुन्ना पठाण सर आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय कुणाल पेनकर सर. ऑफिशियल टीम या ठिकाणी सज्ज आहे. भरपूर चांगला लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतंय. भरपूर चांगले प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद देखील घेत आहेत आणि तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मॅच तुम्ही पाहताय भूमी 11 मांडा वर्सेस गावदेवी 11 वेहेले या 2 बलाढ्य टीममध्ये घमासान युद्ध विद्यमान सामना. बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत सज्ज आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळेल, परंतु लेफ्ट हँडेड बॅट्समन अलोक ऑन स्ट्राईक. लाईन यावेळेस पाहावी लागेल. कदाचित इथे मिस केली. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो तोपर्यंत अत्यंत चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो अनिकेतचा. अगदी लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी आपण पाहिला तर ऑफस्टिकवरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि हा डॉट चेंडू आणि या डॉट चेंडूने सुरुवात करीत असताना या षटकाची गोलंदाज अनिकेत. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत. यावेळेस अजून एक बॉल चांगला पाहायला मिळतोय, परंतु शरीराचा वेध घेणारा आपण पाहिला, बॉडीला स्पर्श करून जाणारा हा बॉल आपण पाहिला आणि एक लेग बायच्या रूपानं धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. 67 धावांचं आव्हान असताना आपण पाहतोय इक्वेशन थोडंसं बदललं गेलं. 24 बॉल आणि 56 धावांची गरज होती, परंतु आता एक डॉट चेंडू इथे फार महत्वाचा आहे कदाचित गोलंदाजी करत असताना वेहले टीमसाठी. परंतु 1-2 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये आले तर मात्र सामन्यामध्ये विजय संपादित करण्यासाठी वेळ लागणार नाही आहे. भूमी 11 मांडा टीमला यावेळी चांगला फटका आहे अलोकच्या बॅटमधून, परंतु ताकदीचा वापर इथे होत नाहीये. कदाचित शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप झालाय, परंतु 2 धावा मिळत आहेत. काय घडलंय, ही झेल सोडली, परंतु कदाचित 2 धावांचं इथे अगदी प्रतिस्पर्धी संघासाठी मात्र फायदा होत असताना धावा धाव फलकावरती दुहेरी अंकाने पुढे सरकते आहेत. ही कॅच होती की ही मॅच होती याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित दैव बलवंत म्हणावा लागेल फलंदाज अलोकचं. चांगली बॅटिंग अद्यापपर्यंत राहिली आहे. गोलंदाजीचं देखील कौतुक करावं तितकं कमी या मॅचमध्ये. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑनला वेट करून. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना अलोकच्या बॅटमधून येतोय 1 बाउन्स ओव्हर द रोप, लॉंग ऑन सीमारेषे बाहेर चौकार. रन्स मिळत आहेत 4. विकेट हॅट्रिकसाठी गोलंदाजाला पारितोषिक आहे नितीनजी अंधाडे साहेबांच्या माध्यमातून. कोणता गोलंदाज या मॅचमध्ये सलग लागोपाठचे 3 विकेट घेतोय. विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर हे 500 रुपीजचं कॅश प्राईज नितीनजी अंधाडे यांच्याकडून देण्यात येईल. ते पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत. यावेळेस लाईन चेक केली जाते. पंच मुन्ना पठाण सर आम्हाला सांगत असताना येस इट इज वाईड बॉल. धावसंख्या धाव फलकावरती एक्स्ट्राच्या रूपाने मात्र अंकित होते. एखादा मोठा फटका आणि त्यानंतर आलेली ही धाव फार महत्वाची असते. 19 धावा धाव फलकावरती आहेत. 67 धावांचं टार्गेट असताना 24 बॉल 56 धावांचं इक्वेशन असताना ही मॅच आपण पाहतोय.
यावेळेस व्हॉट अ शॉट. झेलची किंमत कदाचित मोजेल गावदेवी 11 वेले संघ आणि आलोकच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळत आहेत 6. हा येतोय षटकार. या षटकाराने मात्र पुन्हा एकदा अशा पल्लवित केल्यात. मग जे अगदी आपण पहिल्यांदा सुरुवातीला अनिकेतने 3 चेंडू भरपूर चांगले फेकले, ज्यामध्ये पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर लेग बाईस, त्यानंतर दुहेरी धाव आणि या शेवटच्या 2 अंतिम चेंडूसाठी तब्बल 11 धावा त्यांनी मोजल्यात. म्हणजे एकंदरीत 13-14 धावा त्यांनी खर्च केल्यात या षटकामध्ये. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज अनिकेत तयार. स्ट्राईक एंडला आलोक. लाईन यावेळेस कदाचित खरा पाहायला मिळते. अजून एक चेंडू स्वेर येताना आपण पाहतोय. पंच मात्र दंडित करतात यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. 2 चेंडू स्वेर आले. धावसंख्या फलकावधी पुढे सरकते. 26 67 धावांची गरज आहे. अद्याप विजयासाठी 41 धावांची गरज असेल. यावेळेस आपण पाहतोय शेवटचा अंतिम बॉल आला डॉट आणि चांगली गोलंदाजी शेवटच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. कदाचित भरपूर चांगलं व्हेरिएशन, गती थोडीशी कमी केली आहे आणि फसवले मी तर म्हणेन फलंदाज आलोकला. आणि शेवटचा चेंडू आला डॉट. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावरती आहेत आणि समीकरण उरलंय येणारे 18 बॉल 41 धावांची गरज. 18 बॉल 41 धावा. ही मॅच रंगतदार होईल यात मात्र शंका नाही आहे. कदाचित बॅटिंग करणारा संघ देखील हबी होईल मैदानावरती, कारण आलोक सारखा फलंदाज मैदानावरती अजूनही आहे. अशोक डिंडा जरी बाद झाला, आलोक आणि रवी मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्याने क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, जिम्मेदारी ढकलणं फार सोपं असतं, परंतु जिम्मेदारी स्वीकारणं कठीण असतं. सामना थोडंसं स्पीडअप करायचं. 18 बॉल आणि 41 धावांची गरज. चला, दोन्ही संघाला विनंती असेल आपण वेळेबाबत सहकार्य करायचं. सामना स्पीडअप करायचा आहे. सव्वीस धावा धावफलकावरील. चला, मॅच आपण लगेच स्टार्ट करायची आहे. 18 बॉल आणि 41 धावांची गरज. यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला फटका. अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1च धाव तिथे मिळेल आणि चेंडूला सहज फील्ड केलं गेलं. 1 धाव इथे मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 27-27 40 धावांची गरज आहे. येणारे 17 चेंडू. या षटकामध्ये आपण पाहिलं तर साजनने चांगलं कमबॅक करायला हवं गोलंदाजी करत असताना वेहले संघासाठी, कारण साजनवरती मात्र भरोसा दाखवलाय. पहिले षटक पॉवर प्लेचं ज्याने हाताळलं, ज्यामध्ये 11 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. पुढचे एकदा पाचारण केले गेलंय गोलंदाज साजनला. आलोक लेफ्ट हँडर बॅट्समन. सतरा बॉल 40 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आलोक, नॉन स्ट्राईक एंडला रवी. यावेळेस लाईन चांगली आहे. जबरदस्त नॅशनल ब्रेक पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस करत असताना चेंडू सरळ चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अगदी शेवटच्या मुवमेंटला चेंडू जाईल नांदायला, परंतु यावेळेस आपण पाहिला तर हा डॉट बॉल. लाईन चांगली आहे. 1-1 डॉट पर्सेंटेज इथून मात्र वाढवावं लागेल जर सामना जिंकायचा असेल गावदेवी वेहले टीमला. साजनला का पाचारण केलं याचं ज्वलंत आणि जागतं उदाहरण या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस इथे लेग स्टिक उखडली आहे. फलंदाज होईल बाद. आलोकला मात्र परतावा लागेल. क्लीन बोल्ड. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागत असताना फलंदाज बाद. फलंदाज या ठिकाणी बाद झालेत आणि आलोकला मात्र परतावं लागतंय. अगदी थोडंसं निराश आलोक मात्र होत असताना आणि मैदानाच्या बाहेर येत आहेत. मुंबई 11 मांडा टीमसाठी मात्र चांगला खेळ त्यांनी दिला, चांगला खेळ त्यांनी केला. आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पहिला 12 धावांचं योगदान, 13 धावांचं योगदान त्यांनी दिलं. 13 धावा त्यांनी मात्र धावफलकावरती जोडल्या. 27 धावा धावफलकामध्ये. 40 धावांची गरज होती. 18 बॉलमध्ये 41 धावांचं समीकरण असताना आता समीकरण
पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळतंय. 15 बॉल आणि 40 धावांची गरज. 15 बॉल आणि 40 धावा फलकावरती बनवायचे भूमी 11 मांडा टीमला. कोणता संघ यावेळी सोळेगाव ठाकुर्ली संघासमोर फाईट करेल तिसऱ्या फेरीमध्ये? जो संघ दाखल झालाय उपांत्य फेरीमध्ये या मॅचला आपण पाहतोय आणि या मॅचचा आनंद आपण घेतोय, परंतु याचं उत्तर सांगणं फार कठीण असेल. एका बाजूला भूमी 11 मांडा तर दुसऱ्या बाजूला गावदेवी वेहेले. यावेळेस ऑन साईडला फटका अप्रतिम क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल स्वीकारला गेलाय आणि फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागत असताना केतनला परतावा लागतंय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. तिसऱ्या क्रमांकाचा धक्का लागतोय भूमी 11 मांडा टीमला. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक जर संपादित केली, कारण आता साजन आपण पाहिलं तर ऑन हॅट्रिक बॉल पाहायला मिळेल. साजन हॅट्रिकच्या उंबाट्यावरती हा गोलंदाज जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर नितीनजी अंडाडे साहेबांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. काल देखील भरपूर पारितोषिकांची लयलूट आपल्याला पाहायला मिळाली. अगदी श्रावण डोंगरेने मात्र सर्वांचं मन जिंकलं कालच्या रात्रीमध्ये आणि आज देखील तुम्हाला श्रावण डोंगरेचा खेळ पाहायला मिळेल. अंतिम सामन्यामध्ये एका फायनलमध्ये 2 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस इथे डी झोनमध्ये लेग बायच्या रूपाने मात्र धाव मिळते. एकापेक्षा मात्र काही नसेल आणि इथे विकेट हॅट्रिकचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. साजनचा लेग बायच्या रूपानं मात्र अंकित झाली धाव 1. टीमची टोटल स्कोर कार्डवरती अद्यापपर्यंत 67 धाबांचं पाठलाग करत असताना 28व्या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 39 धाबांची गरज. 13 बॉल आणि 39 धाबा हे समीकरण बनलं गेलंय या मॅचचं भूमी 11 मांडा टीमसाठी. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस साफ ट्रॅकर बॉल रबीसाठी आपण पाहिलं तर कदाचित मिस केलंय. लाईन मात्र चांगली पाहायला मिळतीये. लाईन लेंथ आणि अचूक टप्पा आपण पाहतोय. यावेळेस गोलंदाज साजनची गोलंदाजी मात्र भरपूर चांगली राहिली आहे आणि या षटकामध्ये केवळ आणि केवळ फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. 18 बॉल 41 धावांची गरज असताना येणारे 12 चेंडू 39 धावांची गरज. आता कठीण समीकरण बनलंय भूमी 11 मांडा टीमसाठी. करून ही मॅच संपल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या फेरीतील आजच्या दिवसातील उपांत्य फेरीची लढत पाहायला मिळेल. 28 धावा फलकावरती आहेत. सोलेगाव ठाकुर्ली संघाचा संघनायक. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने इनफिल्डच्या डोक्यावरून पॉईंटच्या डोक्यावरून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना स्ट्राईक इनला फलंदाज फहीम. 2 धावा इथे एकवटल्या गेल्यात आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती आहे 30 धावा. 67 धावांची गरज असताना 37 धावांपासून दूर राहिलाय. यावेळेस हा संघ 11 बॉल आणि 37 धावांची गरज. या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या तर पुन्हा एकदा मांडा टिटवाला हा संघ कमबॅक करेल. यावेळेस फहीमच्या बॅटमधून ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु एका टप्प्यावरती फील्ड केलं जाईल. 1च धाव मिळेल. मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतोय अगदी सीमारेषेलगत पेट्रोलिंग करत असताना काही क्षेत्ररक्षक आपल्याला या क्रीडांगणामध्ये आढळत आहेत. मिड विकेटच्या दिशेने आपण क्षेत्ररक्षक पाहू शकाल. त्यानंतर अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे कबरच्या दिशेने आणि डीप बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. यावेळेस इथे ऑन साईडला पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1च धाव इथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीने सिंगलला प्राधान्य देऊन मात्र या मॅचमध्ये चालणार नाही आहे. कदाचित दिल्ली अब तक बहुत दूर है. टीम भूमी 11 मांडा टीम के लिए 18 बॉलमध्ये 41 धावा बनवायच्या होत्या. निर्णायक षटक राहिले या सत्रामध्ये साजनचं, ज्याने 2 धावा खर्च केल्या. 12 चेंडू 39 धावांची गरज असताना हा गोलंदाज आपण पाहतोय बॉबी मात्र चांगली कामगिरी करतोय. कमालीची गोलंदाजी आहे. यावेळेस आपण पाहतोय कोणत्याही मोठ्या फटक्यांपासून अगदी वंचित ठेवण्याचं काम करतायत गोलंदाज बॉबी. प्रतिस्पर्धी संघाला मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम साजन नंतर मात्र बॉबीने केलंय.
धाबा संघ फलकावरती अगदी स्थिर 32 धाबा 32. यावेळेस सळवार पद्धतीने बॉटम हँडचा योग्य वापर, यावेळेस फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगलला मात्र प्राधान्य दिलं गेलं आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस 33 धावा. शेवटच्या अंतिम षटकापर्यंत ही मॅच आपल्याला पाहायला मिळते की कदाचित हा सामना अजूनही बॅलन्स आहे. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर कमबॅक करू शकेल भूमी 11 मांडा टीम. गोलंदाज बॉबी तयार. यावेळेस इथे कदाचित हा चेंडू देखील डॉट आपल्याला पाहायला मिळतो आणि शेवटचा बॉल आपण पाहिला तर बॉबीचा अप्रतिम राहिला, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा त्यांनी खर्च केला. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि आता 34 धावांची गरज. सहा चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. प्रेक्षकांच्या अधिकच्या माहितीसाठी अगदी चालू असलेली स्पर्धा धनेश चषक वाशेर येथे ठाणे रायगड सामना देखील चालू झालाय, ज्यामध्ये ठाणे संघाचे बॅटिंग आहे आणि पहिल्या सत्रामध्ये रायगड संघ फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 34 धावांची गरज. सामना थोडासा स्पीडअप करायचंय. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात राजेश. अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, मी तर म्हणेन गावदेवी बेहले संघाने. यावेळेस इथे धीम्या गतीने हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू अगदी स्वेर आपल्याला पाहायला मिळतोय. पंच कुणाल पेनकर सर मला सांगत असताना सर वाईड बॉल. धाव मिळते एक एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि 34 धावांची गरज असताना जर इथून मोठे फटके आले ना तर कदाचित वाईड +1 या मिळतील 2 धावा. गोलंदाज या राजेश. स्ट्राईक एंडला फईम. यावेळेस इथे अपिश करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद आणि झेलबादच्या रूपानं मात्र नाहीये. नक्कीच आपण त्या ठिकाणी एकच धाव मिळते. सिंगल येते फईमला आणि एकेरी धावेने आपण पाहिलं तर संघ पुढे सरकतो अगदी हळूवार पद्धतीने. मॅचमध्ये दमखम पाहायला मिळत नाहीये. कदाचित 3ऱ्या-4थ्या क्रमांकाच्या षटकामध्ये मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले असते ना अमर सर, तर मॅचला कलाटणी मिळू शकली असती. परंतु यावेळेस इथे धीम्या गतीचा हा बॉल. गोलंदाज राजेशचा आपण पाहतोय. हा चेंडू डॉट आलाय. धाबा संख्या अगदी स्थिर आपण पाहतोय. पहिला चेंडू स्वेर आला वाईड +1. धाबा तिथे 2 मिळाल्या. अगदी मी तर म्हणेन त्याचा पुरेपूर फायदा करायचा होता भूमी 11 मांडा टीमला, परंतु 6 चेंडू 32 धावांची गरज असताना मात्र समीकरण थोडंसं कठीण बनत चाललंय, कारण फईनने घेतली 1 धाव आणि यावेळेस चेंडू आलाय डॉट. यावेळेस चाकू टप्प्याचा बॉल ऑन साईडला. फटका चांगला आहे, परंतु यावेळेस मिस टायमिंग. कदाचित एलिव्हेशन नव्हतं आणि फलंदाजाला मात्र आता झेलबादच्या रूपानं परतावं लागतंय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. शेवटचे आणि 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 3 चेंडू या षटकातील आपण पाहतोय. 36 धावा धावफलकामध्ये आहेत आणि या 3 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. म्हणजे या मॅचची औपचारिकता आहे. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय सेकंड राऊंडची सेकंड मॅच. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला चोळेगाव ठाकुर्ली आणि त्यांच्या अगेन्स्ट चालू सामन्यातील विजेता संघ. या 2 टीममध्ये होईल घमासान युद्ध. टॉससाठी मात्र चोळेगाव ठाकुर्ली संघाचा संगणक या ठिकाणी दाखल झालाय. यावेळेस धीम्या गतीचा हा बॉल. अजून एक चेंडू डॉट येतोय. कदाचित आपण पाहिलं तर भरपूर चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती. राजेशला तुम्ही पाहतायत शेवटच्या अंतिम षटकामध्ये अगदी धावत संघ धावफलकावरती अगदी स्थिर 36 या आकड्यावरती. फक्त औपचारिकता या मॅचची. शेवटचे अंतिम 2 बॉल. हा देखील चेंडू डॉट पाहायला मिळतोय आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ गावदेवी बेहेले हा संघ मात्र विजयाच्या दिशेने
मार्गक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण या मॅचमध्ये पूर्णपणे हवा काढली या मॅचची गोलंदाजाने. सचिनने मात्र तिसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळलं, त्यामध्ये 2 धावा आल्या. तिथे समीकरण होतं 18 बॉल 41, ज्यामध्ये बॉबीने आपण पाहिलं तर 5 धावांचं षटक त्याने हाताळलं. आणि आता हे शेवटचं षटक राजेशचं आपण पाहतोय, आणि या षटकामध्ये धावा फक्त कमी पाहायला मिळाला आणि शेवट मात्र गोड केलाय. परंतु काही हरकत नाही आहे. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर गावदेवी वेळले हा संघ इथे विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम भूमी 11 मांडा. हार्ड लक जगन्नाना पाटील. लगेच टॉस आपण इथे करू. सोळेगाव ठाकोली संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित आहे आणि गावदेवी 11 वेहेले संघाचा संगणक आपण टॉससाठी यायचा.